फ्रेंड्स, मी स्नेहल स्वागत करते तुमचं स्नेहल रेसिपी मराठीमध्ये। तर आज ना आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये मिळतो त्यापेक्षाही भारी बटर चिकन घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तुम्ही जर माझ्या या पद्धतीने बटर चिकन बनवून पाहाल तर हॉटेल, ढाबा किंवा रेस्टॉरंटच्या बटर चिकनची टेस्ट विसरूनच जाल। चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूयात। बटर चिकन साठी अर्धा किलो चिकन ब्रेस्ट घेतला आहे। मी इथे बोनलेस बटर चिकन बनविणार आहे। तुम्ही याच प्रमाणात विथ बोन बनविलात तरीही चालेल। ग्रेव्ही आणि प्रोसेस मात्र सेमच राहणार। चिकन हे मी ना स्वच्छ धुवून घेतलंय पाण्याने। आता एका धारदार सुरीने याला आधी सुरुवातीला दोन भाग करूयात। एका भागाला मधून याप्रमाणे चीर द्यायची आणि त्याचा दोन भाग असे करून घ्यायचे। याचप्रमाणे दुसऱ्या तुकड्याचाही आपल्याला भाग करून घ्यायचा आहे। हा जो बोनलेस चिकन ब्रेस्ट असतो ना तो शिजायला फार असा वेळ लागत नाही, तो पटकन शिजला जातो। आता हे आपण चिरून घेतलेलं चिकन आहे ना ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। हे जे चिकन आहे ना ते आपण मॅरिनेट करून घेऊयात। त्यासाठी सगळ्यात आधी एक चमचा आलं लसूणची पेस्ट घ्यायची। आपल्याला एक चमचा काश्मीरी लाल तिखटही घ्यायचा आहे। एका लिंबाचा रस, एक चमचा जिरेपूड आणि 3 चमचे घट्ट असं दही घ्यायचंय। तुम्ही हंकट वापरला तरीही चालेल, पण दही हे कमी आंबट आणि घट्टसर असं वापरायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय। यामध्ये आता ना मेल्ट करून घेतलेलं बटर घालायचंय। मी इथे 2 चमचे बटर हे मेल्ट करून घेतलं आहे, वितळवून घेतलं आहे। तुम्ही बटर ऐवजी जे तूप किंवा तेल वापरला तरीही चालेल। आता हे जे संपूर्ण जिन्नस आहे ना ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं, छान एकजीव करून घ्यायचं। चिकनला हे मॅरिनेशन व्यवस्थित लागलं पाहिजे, ते छान असं लावून घ्यायचंय आपल्याला। चिकनला मॅरिनेशन हे व्यवस्थित लावून घेतलं की आता हे जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ना ते आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आपलं बटर चिकन साठी लागणारं मॅरिनेशन तयार आहे। त्यासाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे ना 1 इंच एवढं आलं, 12 ते 15 लसूण पाकळ्या, 5 मोठे टोमॅटो, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, पाव कप काजू जेमतेम 50 ग्रॅम, 4 काश्मीरी लाल सुक्या मिरच्या आणि 2 लहान आकाराचे कांदे घ्यायचे। एक टिप सांगते, टोमॅटो हे शक्यतो असे लालसर पिकलेले घ्यायचे, याने ग्रेव्ही जास्त आंबट नाही होत। आणि कोथिंबीर ऐवजी तुम्ही त्याची देठ वापरलात तरीही चालेल, ऍक्च्युली ते उत्तमच आहे। ते छान यानेच त्याने छान टेस्ट येते, पण माझ्याकडे देठ नव्हती म्हणून मी आता कोथिंबीर ते वापरत आहे। तुमच्याकडे जर देठ असतील कोथिंबीरची तुम्ही ती वापरलात तरीही चालेल। आता ग्रेव्हीसाठी एका भांड्यामध्ये एका कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आणि यामध्ये आता 2 चमचे आपल्याला बटर घ्यायचं आहे। भांडं हे जास्त गरम नाही होऊ द्यायचं, नाहीतर ना बटर हे असं काळपट पडतं। चुकून माझा गॅस हा मोठा राहिला त्यामुळे बटर हे थोडं जळलं आहे, म्हणून शक्यतो बटर घालताना गॅस हा कमीच ठेवायचा, जास्त भांडं नाही करून घ्यायचं आहे। बटर हे छान मेल्ट झालं ना की यामध्ये 1 चमचा जिरा आणि 2 हिरव्या मिरची अख्ख्या घालायच्या आहेत एकत्र। तर यामध्ये ना 2 कांदे मी असे जाडसर चिरून घेतलेत तेही घालूयात। जाडसर चिरून घेतलेले टोमॅटो, कोथिंबीर, आलं आणि लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, काजू, त्याचबरोबर काश्मीरी लाल सुक्या मिरच्या आणि यामध्ये आता थोडं आपल्याला पाणीही घालायचंय, त्यामुळे संपूर्ण जिन्नस हे पटकन शिजलं जाईल आणि ते शिजण्यासाठी पटकन मदतही होईल। आता हे सर्व जिन्नस आपण ढवळून घेऊयात, छान असं एकजीव करून घेऊयात। यावर आता झाकण ठेवायचंय आपल्याला आणि टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय। इथे मी 7 ते 8 मिनिटांनी झाकण काढत आहे। टोमॅटो हे छान असं मऊ झालंय, मस्तच। आता ना एका स्मॅशरने आपण हे थोडं स्मॅश करून घेऊयात। यामुळे हे सारं जिन्नस आहे ना ते छान असं एकजीव होईल, मिळून येईल आणि ते छान असं फाईन वाटलंही जाईल। तुम्ही ना अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसाल केलात तर प्लीज पटापट सबस्क्राईब करा, ते अगदी फ्री आहे। संपूर्ण जिन्नस हे मी स्मॅशरने छान असं स्मॅश करून घेतलंय, मस्त। आता हे संपूर्ण जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आणि मगच ते मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचंय। गरम गरम जर आपण हे मिक्सरला वाटलं ना तर ते मिक्सर आपला खराबही होऊ शकतो, त्याचबरोबर ग्रेव्हीचा रंगही फिका पडतो। म्हणूनच आधी हे संपूर्ण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आणि ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला बारीकसर असं वाटून घ्यायचंय। तर इथे ना जवळजवळ अर्धा तासही मी चिकन हे मॅरिनेट करून घेतलंय। चिकन हे आपलं छान असं शिजवून घेऊयात, म्हणजेच आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्यासाठी पॅन मध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचे। तेल हे आपल्याला छान असं गरम करून घ्यायचंय। तेल हे हलकसं गरम झालं की यामध्ये आता आपल्याला चिकनचे तुकडे घालायचे आहेत। संपूर्ण चिकनचे तुकडे हे आपल्याला तेलावरती गॅस लो टू मीडियम करत फ्राय करून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत।
एक 7 ते 8 मिनिटं एका बाजूने चिकन हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग दुसऱ्या बाजूला ते पलटून घ्यायचं आहे। तर इथे जवळजवळ 8-1 मिनिटानंतर चिकनचे तुकडे आहेत ना ते आपण दुसऱ्या बाजूला पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनेही आपण हे छान असे फ्राय करून घेऊयात। दोन्ही बाजूने चिकन हे मी व्यवस्थित फ्राय करून घेतलं आहे। आता ना याला एक स्मोकी असा फ्लेवर देण्यासाठी गॅसवर मी अशी जाळी ठेवली आहे, जी बहुतेकांच्या घरी असतेच शक्यतो। त्यावर आता एक एक करून असे चिकनचे पीस आपण ठेवूयात। गॅस हा कमीच ठेवायचा आहे। आता सगळ्यांच्याच घरी कोळसा हा नसतोच, सगळ्यांना मिळेल असाच नाही आहे। त्याचबरोबर सगळ्यांच्या घरी असं ओव्हनही नसतो, त्यामुळे आपल्याला याप्रमाणे असं जुगाड काहीतरी करायचा आहे। सगळे पीसेस यावर ठेवून घ्यायचे। असं केल्याने ना याला चिकनला छान असा स्मोकी फ्लेवर येतो। फार वेळ नाही ठेवायचा आहे, एक 5 मिनिटं मंद आचेवरती आपल्याला हे ठेवायचं आहे, जेणेकरून स्मोकी फ्लेवर असं चिकनमध्ये येईल। 5-1 मिनिटं झाली की चिकन हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर हे पहा, चिकन हे मी काढून घेतलं आहे। आता त्याचे ना आपण असे रफली तुकडे करून घेऊयात। मला तर हे असंच खावंसं वाटतंय, मला हे असंच खायला सुद्धा आवडतं। तुम्ही असं अख्खे पीस वापरलात तरीही चालेल, पण मी आता तुकडे करून घेणार आहे त्याचे। संपूर्ण चिकन हा मी असा रफली कापून घेतला आहे, त्याचे असे तुकडे करून घेतले आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थंड करून घेतलेले ग्रेव्हीचं संपूर्ण जिन्नस हे काढून घेतला आहे। आता यावर झाकण लावून याला आपल्याला बारीकसर असं वाटून घ्यायचं आहे। आपल्याला यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही आहे, कारण आपण ग्रेव्ही शिजताना ऑलरेडी यामध्ये पाणी घातलंय। तर ग्रेव्ही ही मिक्सरमध्ये मी वाटून घेतली आहे। मस्त छान असा कलर आलाय ग्रेव्हीला। आता ना आपण ही गाळून घेऊयात, जेणेकरून टोमॅटोचे किंवा बाकी काही जाडसर असं कण राहिलं असतील ते वेगळे होतील। आपल्याला याप्रमाणे असं थोडी थोडी करून ग्रेव्ही ही जाळीवर काढून घ्यायची आहे आणि ती चाळणीने अशी गाळून घ्यायची आहे। बटर चिकनसाठी ग्रेव्हीचं टेक्स्चर आहे ना ते एकदम स्मूथ राहिलं पाहिजे। संपूर्ण ग्रेव्ही ही मी चाळणीने गाळून घेतली आहे। आता ना आपण बटर चिकनसाठी फोडणी तयार करूयात। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे बटर घालायचं आहे, 2 चमचे तेलही घालायचंय, यामुळे बटर जळणार नाही आणि गॅस कमीच ठेवायचंय। बटर ना हे आपल्याला छान असं मेल्ट होऊ द्यायचंय। बटर हे छान असं मेल्ट झालं की यामध्ये एकदम असं बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। शक्य तितका बारीक चिरता येईल तेवढा एक छोट्या आकाराचा कांदा मी इथे घेतला आहे। कांदा हा छान असा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याला ना हलकासा असा गुलाबी रंग आला पाहिजे। कांदा हा छान असा मऊ झाला, त्याला हलकासा असा गुलाबी रंग आला की यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आणि ती ही मिनिटभर छान अशी आपल्याला परतून घ्यायची। यामुळे आलं आणि लसूणचा जो कच्चेपणा असतो ना तो निघून जाईल। त्यामुळे आलं लसूणची जी पेस्ट असते ना ती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे। एक मिनिटभर आलं लसूणची पेस्ट ही छान अशी परतून घेतली की यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचंय। आता हे छान आपण परतून घेऊयात, छान ढवळून घेऊयात आपल्याला हे। यात आता एक पाव चमचा गरम मसाला घालूयात आपण आणि तोही छान असा परतून घेऊयात, मसाल्यांसोबत छान एकजीव करून घेऊयात। आता हे छान असं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली मखानीची ग्रेव्ही घालायची आहे। ती ही मसाल्यांसोबत छान अशी एकजीव करून घ्यायची आहे। तुम्हाला जर ग्रेव्ही यापेक्षाही जर पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घातलात तरीही चालेल। मी यामध्ये पाणी नाही वापरणार आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात। मीठही यामध्ये व्यवस्थित आपण मिसळून घेऊयात। आता यावर झाकण ठेवून 5-1 मिनिटं आपल्याला ही ग्रेव्ही मंद आचेवरती शिजवून घ्यायची। एक 5 मिनिटांनी झाकण काढायचं। पळीने ग्रेव्ही ही छान अशी ढवळून घ्यायची। ग्रेव्हीला सुंदर असा कलर आलाय। आता यामध्ये ना आपल्याला चिकन घालायचंय। त्याचबरोबर 1 चमचा कसुरी मेथी आपल्याला घालायची आहे, हाताने क्रश करून घालायची। वाह, मस्त! चिकन आणि ग्रेव्हीमध्ये आपल्याला व्यवस्थित हे मिसळून घ्यायचंय, छान एकजीव करून घ्यायचंय आणि आणखी थोडंसं आपल्याला बटरही घालायचंय वरून। आपलं बटर चिकन हे ऑलमोस्ट तयार आहे, ऑलमोस्ट झालं आहे। आता ना यामध्ये बटर हे छान असं मिसळून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आपल्याला हे झाकण न ठेवता मिनिटभर आणखी छान असं शिजवून घ्यायचंय, जेणेकरून जो ग्रेव्हीचा फ्लेवर आहे ना चिकनमध्ये छान असा उतरेल। बटर चिकन हे मी जवळजवळ मिनिटभर छान असं शिजवून घेतलंय। आता ना यावरती वरून 3 चमचे फ्रेश क्रीम घालूयात। तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय आहे ना ती फेटून घातलात तरीही चालेल। फ्रेश क्रीम ही छान अशी मिसळून घ्यायची चिकनमध्ये।
आपलं बटर चिकन हे बनून तयार आहे। आता ना यापुढे तुम्ही बटर चिकन घरी सहज बनवू शकता। आहे की नाही भारी रेसिपी? गॅस ना आता आपण बंद करूयात आणि गरमागरम बटर चिकन हे सर्व करूयात। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोवर मस्त खा आणि स्वस्त राहा।